साडे माडे वैरी 3 हात लावणार नाही हे माझ्या हातात काय आहे ऐकायला येत नाही तुम्ही पुढे सरका सगळे सगळे आपले हा कोण सांगते हा
हा, प्राण बलवान करण्याचा प्रयत्न. 3 लक्षण झाला. काय ठरलंय? प्राण बलवान आहे का, प्राण संतुलित आहे का, आणि प्राण एकाग्र आहे का. सगळे क्रियाकलाप हे त्याच्यावरच, तिन्ही गोष्टीवर आधारित होते. आणि सगळ्या मुलांची कृती सारखी नव्हती. ठीक आहे. हा, आता त्या आधाराने सांगा. जसं आता सगळ्यात शेवटी जो कोण होता, तो मुदी, त्याचं पूर्ण निरीक्षण बघा तुम्ही करा. तो पेपर चालवत कसा होता, काय त्याची स्थिती होती. पेपर त्याला चालवत येत नव्हता, त्याला फुंकर कशी घालायची माहिती म्हणजे अनुभव नाही, कोणी सांगितलंच नाही ना. फुंकर म्हणजे काय. ठीक आहे, लक्षात घ्या. कप उडवताना सुद्धा, कप नेताना सुद्धा त्याची स्थिती काय होती. तो प्रयत्न करत होता आणि जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. हा, अगदी बरोबर. हा, म्हणजे सराव जर केला त्या गोष्टीचा, तर त्या दृष्टीने प्राण हा कसा हळूहळू बलवान होतो. ठीक आहे. अजून हा, त्याच्यात टेक्निकला महत्व नाही. हा, आता हे जे आहे, ओरीने जे केलं होतं ते आउट ऑफ वे जाऊन असा जात नाही का, असा नाही का. हा प्रयत्न म्हणा किंवा जिद्द म्हणा, हे प्राण बलवान असण्याचं लक्षण आहे. कौशल्यानंतर प्राण बलवान असण्याचं हे लक्षण आहे. ठीक आहे. त्याचा अर्थ काय. त्यांच्या शारीरिक क्षमतांचा जसा विकास झालेला आहे तसा प्राणी विकास झालेला नाही. जसं प्राणी विकास म्हणजे ओरीच बघा, जाताना ज्या गतीने धावत होती त्या गतीने ते फुंकर घालणं किंवा स्ट्रॉ उचलणं हे तिला नव्हतं जमत. ठीक आहे ना. म्हणून हे दोन्ही प्राणांची स्थिती काय आहे बघा. एक प्राण बलवान आहे पण एक क्षीण आहे. एक कोश जो आहे तो हळूहळू विकसित झालाय, शारीरिक कोश विकसित होतोय, पण प्राणिक कोश जो आहे तो तेवढा विकसित होतो. हे ओरीच्या संदर्भात पटकन लक्षात येतं. कारण धावण्यामध्ये ती ज्या गतीने विजेच्या सप्लायने आणि ते बघतो आपण तसं त्याच्यात म्हणजे ताकद आहे, लवचिकता आहे, कौशल्य पण आहे धावण्याचं. हा, आता याच्यामध्ये सुद्धा प्राण आहे बरं काय. ते धावण्यासाठी आपण जास्त धावून आलो की आपण काय करतो, दमतो ना. मग श्वास कसा घेतो, प्राण कसा घेतो. हा, आज त्या मानाने कालची जी 3-4 जण होती त्यांचं धावून झाल्यानंतरची स्थिती बघा काय होती. अजून एक निरीक्षण कोणी केलं का, कोण, मुदीत की कोण काय. मुदीत पेपर घेऊन जाऊ शकला नाही, तो जाऊ शकला नाही. आणि मग सगळी मुलं जेव्हा परत आले घेऊन, मुदीतने काय केलं, तो सुला गेला. मी तुम्हाला लक्षात आणून दिलं काय, नंतर बोलेन काय झालं असेल सांगा. भीती प्राणावर त्याच्या भीतीचा प्रभाव होता. मी एवढे सगळे बसले आणि सगळी मुलं घेऊन गेली, मला घेऊन नेता आलं नाही आणि ते त्याला आत्महत्या जाणवलं. आणि म्हणून तो परिस्थितीपासून लांब जाण्याचा त्याने प्रयत्न केला. कारण काय देणार सांगा, अशी मुलं कारण काय देते, मला शिकू लागली होती म्हणून मी जाऊ शकलो नाही. सबबी सांगणारी जी मंडळी असतात ना, एखादं काम आपण सांगितलं आणि मग जी मंडळी सबबी सांगतात म्हणजे
बाकी सगळे करतात आणि मला नाही करता आलं तर मी कारण सांगतो ना, काय करणार, माझं पोट दुखत होतं, माझं दुखत होतं, मला शिव लागली म्हणून मी नाही तर गेलो असतो, एरवी काय मी गेलो असतो. तर हे जे आहे, म्हणून या सगळ्या अशा ज्या क्रिया आहेत त्याचं आपल्याला हे शोधता आलं. म्हणजे जेव्हा मूल सांगतं ना की पोटात दुखतंय, आपण कारण मीमांसा काय करतो. मी एका साहेब काल सांगितलं तुम्हाला मुद्दा, मी ते उदाहरण पण आठवतंय का, चहा द्यायला गेलो होतो, तिसरीचा मुलगा आणि तो पोटात दुखत होता, रडत होता, बेदम रडत होता. मग त्या ताईने काय केलं, लगेच त्याच्या पालकाला कळवा, पोटात दुखतंय ना म्हणजे त्याला मोठी व्याधी झाली, लगेच फोन. म्हटलं थांबा, काय रे बाळा, म्हटलं सकाळी शीला गेलो होतस का, हो गेलो. झाली का, नाही झाली मला. काय म्हणा, पोटात दुखणार की नाही. आपण किती बरोबरच त्याचं हे करतो, मूळ जे समस्येचं मूळ जे आहे ते शोधणं आणि मग त्या अनुषंगाने त्याला मदत करणं, मदत केली पाहिजे. आपण काय करतो, टाळण्याचा प्रयत्न करतो अनेकदा. समस्येच्या मुळात गेलो तर मग समस्येचं निराकरण करायला, तेव्हाही समस्येच्या आसपासच त्याची उत्तरं असतात, हे लक्षात घ्या. म्हणून बारकाईने त्याचा अभ्यास केला. अजून सांगा निरीक्षण. श्वासावर नियंत्रण, बाहेर टाकणं आणि आत घेणं. आता दोन्ही प्रक्रिया आपण केल्या. पाण्यात बुडबुडे काढले आणि पाण्यात फेसाचे बुडबुडे काढले. साधं पाणी त्याचे बुडबुडे निघतात, फेसाचे निघतात. आता दोन्ही क्रिया ज्या आहेत त्या बाहेर सोडण्याच्या आणि वाटाणा आत घेण्याच्या. तरी 2-3 मुलांना जमलं नाही. म्हणजे राधा आहे, राधाला शेवटपर्यंत जमलं नाही, राधाला फुगा फोगवता आला नाही. पेपरचं पण तिला जमलं नाही. राधाचा वयोगट काय, 5 ते 6 आणि मग ती प्रांजल किंवा तन्वी हे आता ही सगळी कालची पण आणि आजची सगळी पहिलीला गेलेली आहे. राधा पण पहिलीला गेली. 6 वर्ष पूर्ण केलं राधाने. म्हणजे 5:30 पावणे 7 अशा वयाची. तर हा सुद्धा वयोगट, हा सुद्धा फॅक्टर आहे. आता समजा 3 गट असते ना तर आपल्याला प्रत्येकाची कौशल्य वेगळी आहे ते लक्षात. आता इथे एकाच गटाचे असल्यामुळे आपल्याला त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आपण थोडासा विचार करायला पाहिजे. ठीक आहे ना, कारण सगळ्यांचा शारीरिक विकास सारखा नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल, एकूण तंदुरुस्ती किंवा या अनुषंगाने. ठीक आहे, तर म्हणून 3 गट असते तर आपल्याला इतका फरक लक्षात आला असता की मुलांचा कौशल्य किंवा विकास कसा टप्प्याटप्प्यावर होतो हे आपल्याला सहजपणे बघायला मिळालं असतं. तर तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक मूल वेगळं आहे हेही लक्षात येतच आहे. जरी एकाच वयोगटाचे असले तरी सुद्धा 4-6 महिन्याचं, 6 नाहीच, 4 ते 5 महिन्याचा किंवा 3-4 महिन्याचा फरक सामान्यतः त्यांच्यामध्ये असू शकतो. त्या दृष्टीने म्हणून प्राण. आता सगळ्यात शेवटी 2 जणी आल्या बघा, तन्वी आणि प्रांजल. बाकी तोपर्यंत आपलं निरीक्षण काय होतं सगळ्यांचं. मी तुम्हाला मुद्दाम 4 जणांनी फुगा फुगवलेला दाखवला आणि बाकीच्यांनी फुगवला नव्हता, फुगू शकत नव्हते. आता याचा अर्थ काय, या 4 प्राण बलवान आहे आणि बाकीच्यांनी फुगवले नाही. मुदीतने सगळ्या शेवटी प्रयत्न केल्यानंतर त्याचा किमान फुगा फुगला आणि त्याचा त्याला आनंद होता, तो शेवटपर्यंत प्रयत्न करत होता. तर हे प्राण बलवान नसण्याचं पहिलं लक्षण. संतुलित राहणं हा नंतरचा भाग, बलवानच नाही. पण तोपर्यंत आपण मुलींची तुलना काय केली होती, मुलींमध्ये प्राणच नाहीये. आपली त्याच्याही बोललो ना आपण कुठेतरी इथे. पण नंतर प्रांजल आणि तन्वी आल्यानंतर त्या दोघींनी ज्या पद्धतीने फुगा फुगवला, आपली निरीक्षण आहे की नाही. म्हणून प्रत्येक असं सहज मुली अशा आहेत म्हणून त्यांच्याशी का असं म्हणायची गरज नाही. आता या मुलींच्या, आता ही बघा 16 मुलं होती, 16 घरात आली होती. त्या 16 घरांची सगळी पार्श्वभूमी वेगळी आहे. शारीरिक
म्हणजे त्या घरामध्ये काय त्यांना अन्न मिळत असेल त्यानुसार एक, मग खेळायला मिळत असेल का, दुसरं अन्न आहार चांगला आहे पण खेळायलाच मिळत नसेल तर तो पॅन्ट घातलेला मुलगा धावताना कसा धावत होता बघा. त्याच्या कुठल्याही याच्यावर स्नायूवर नियंत्रण नव्हतं. त्याचे पाय एक इकडे जात होता एक इकडे जात होता धावताना. तुमचं बघा पॅन्ट पूर्ण घातलेली फुल पॅन्ट घातलेला मुलगा, त्याचं नाव मला माहित नाही. शिवांश. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता त्या दोघांना शारीरिक विकासाच्या दृष्टीने शाळेने अधिक लक्ष दिलं पाहिजे, घरानेही लक्ष दिलं. त्याला पॅन्ट घालणं पहिली बंद केली पाहिजे. त्याला मैदानात पॅन्ट शिवाय म्हणजे हाफचड्डीवर त्याला पाठवलं पाहिजे. त्याला चपला न घालता त्याला बाहेर पाठवलं पाहिजे. म्हणजे मग हळूहळू त्याच्या सगळ्या स्नायूवर नियंत्रण येईल. स्नायूंची लवचिकता जी आहे ती त्याची सुरू. ठीक आहे. आता हे सगळं करत असताना पुन्हा प्राण म्हणजे दम किती लागतो, दम लागणं म्हणजे काय, प्राण कमी पडतोय, बलवान नाही आहे. अशा अर्थाने हे बारीक बारीक निरीक्षण जी आहेत ती तुम्ही नोंदवली असतील. पुढे जाऊन त्याचं काय करायचं त्याची आपण चर्चा करू. आता हे आपण जी चर्चा करतोय त्या चर्चेबरोबर काही गोष्टी, जसं काल आपण बघितलं, काल आपण कुठल्या व्यवस्थेमध्ये मुले वावरली, 12 व्यवस्था सांगितल्यात ना, तर त्या 12 त्याची चर्चा करायची अजून. पण मुलं क्रीडांगणात वावरली. ठीक आहे. आज जे सगळे प्रयोग केले मुलांनी ते कुठं कुठं करता आले असते त्यांना, एक सांगा. इंडोर हे सगळे आता शब्द बाजूला काढून टाका. इंडोर आणि आउटडोर बाजूला काढा शब्द. नवीन शब्दावली शिकायला लागेल तुम्हाला. त्यांनी बुडबुडे काढले. हे बुडबुडे काढण्याची व्यवस्था सामान्यतः कुठे असते, शक्य आहे घरी. अजून वर्गामध्ये नाही. अजून एक जागा आहे, ग्राउंडवर नाही. ग्राउंडवर नाही मुलं खेळली. त्याने इथं बसून काय 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 केलं बघा. बसून काय काय केलं, पाण्यात बुडबुडे काढले, मग बेसाचे बुडबुडे काढले. हे असे प्रयोग कुठं केले जातात, प्रयोगशाळा आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा नावाचं एक व्यवस्था आहे. लॅब, हा मराठीत लॅब म्हणायचं. विज्ञान प्रयोगशाळा. ठीक आहे. वाटाणे उचलले ते कुठे केलं असतं त्यांनी, घरी ना. हा, तर घर नावाची एक व्यवस्था आहे. त्या ताईंनी त्या सगळ्यावर लादी पुसली. कुठली लादी पुसतात, घरातली. मुलांना आवडतं की नाही, कचरा काढायला आवडतं की नाही, लादी पुसायला आवडते की नाही, कपडे धुवायला आवडतात की नाही. या घरातल्या व्यवस्था आहे. बाथरूम असेल, लादी पुसणं असेल, स्वयंपाकघर असेल. घर नावाची एक व्यवस्था आहे. जशी विज्ञान प्रयोगशाळा एक व्यवस्था आहे तशी घर नावाची व्यवस्था. त्यामुळे मुलं आज कुठं कुठं वावरली, मैदानात पण वावरली, प्रयोगशाळेत पण वावरली आणि घरात पण वावरली. किती व्यवस्था आल्या, 3 व्यवस्था आल्या. आउटडोर आणि इनडोर नाही, शब्द आता काढून टाकायचे. ठीक आहे. हा, आता तुम्ही सांगा, तुमचे निरीक्षण सांगा. चित्रावर एकाग्र, प्राण एकाग्र आहे की नाही, काय निरीक्षण होते. सगळ्यांचं सारखं होतं का. मी त्या घरवाल्याकडे कुणाला तरी लक्ष करावं. घरवाला ज्याचं चित्र घराचं होतं, बघितलं काय लक्षात आलं, ते वेगळं. मी त्यांना सांगितलं तर तुम्हाला काय करायचं ते करा. मला लक्ष वेधायचं त्या मुलाकडे, घरवाल्या.
बाकी मुलांनी ज्या गतीनं ते केलं त्याला नाही करता आलं. तर म्हणजे घराची रचना इतकी साधी सोपी आणि सुटसुटीत होती की त्याने कमीत कमी वेळात त्याने त्याच्यावर कवड्या ठेवणं अपेक्षित होतं, पण नाही ठेवू शकला. कारण एकाग्र नव्हती का? एक्झॅक्टली, त्याची झोप पुरी झालेली नसणार. आणि म्हणून काही मुलं बघा ते सगळं करत असताना आपलं काम काय आहे हे झालं पाहिजे ना, असं याचा अर्थ काय? एकाग्रता नाही. जसे झोपेचा अभाव आहे तसे अजून चंचलता संपली नाही, आताचा प्रभाव कमी झालेला नाही, त्याला दमवायला पाहिजे अजून. लक्षात ना. तर म्हणून शाळेत आल्याबरोबर पोरांना, तुम्ही ती जिल्हा परिषद शाळा बघितल्यात का कधी? जिल्हा परिषद शाळा भरते 10:30 वाजता, पण आवारात मुलं कधी बसून असतात? 8:30 वाजल्यात 9 वाजल्यापासून असतात. करतात काय? वेदम खेळत असतात. वेदम. हे जी त्यांची गरज आहे. जेव्हा आपल्या शाळेची मधली सुट्टी असते, बरोबर, कशाला? डबा खायला. सगळी मुलं वेळ झाली की आपापला डबा करतात आणि छानपैकी डबा खातायत असं बघायला मिळतं का? काय करतात मुलं? तुम्हाला माहित नाही, मी सांगतो, अनुभव मला आहे त्याचा. काही मुलं त्या सुट्टीच्या अगोदर जे तुम्ही काय करत असताना तासिकाची काय चालली असेल तेव्हा मागे गुपचूप डबा खातात. काही मुलं सुट्टी संपल्यानंतरचा जो तास असतो तेव्हा गुपचूप डबा खातात. काही मुलं शाळा सुटल्यानंतर घरात, शाळेच्या बाहेर पडून घरात पोहोचेपर्यंत मधल्या वेळा व्हॅन, रिक्षा, बस तिथे डबा खातात. 1-2-5% मुलं अशी असतात की वेळ वाजली की, म्हणजे कधी वाजते वेळ, डबा काढतात, बका 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 खातात 2 ते 3 मिनिटात. खेळायला भूक कशाची आहे? डबा खायची असेल, हे लक्षात घ्या. ते खेळतात का? तर तो वाद सगळा कोंडलेला आहे ना. बघा, गाई गाय व्यायली की ते जे वासरू असतं ना ते स्वतःच्या बाळावर 4 दिवस म्हणजे लगेच उभं राहत नाही, लगेच उभं राहते. पण शेतकरी काय करतो? सुरक्षित म्हणून राहतो आणि मग 4 दिवसांनी त्याला सोडतो. आता त्या सोडल्यानंतर ते वासरू काय करतं? कसं उड्या मारतं? शेपटीवर, कानवर, 4ही पायवर, आणि जे उधळतं. मग शेतकऱ्याला विचारलं, का रे हो दादा हे का असं का करतंय? तो काय म्हणतात आहे, त्याच्या कानात वारे शिरलंय. वारं शिरलेलं नाही आहे, वारं आहेच, ते कोंडलेलं आहे. ते सुटल्यामुळे आता ते सुटलेलं आहे. हे झालं वासराच्या कोण. माणसांच्या वासरांचं काय माहितीये? काय ते 18व्या वर्षापर्यंत माणसांच्या वासरांना डाव्याला बांधून ठेवलेलं असतं. धावू नको पडशी, चढू नको पडशी. आणि मग ते पोरग 18 वर्ष झाली तर त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं. आणि मग सगळ्या पेठामधून, सगळ्या बाजारात जे सुसाट चाललेले असतात वासरे. 18 वर्षापर्यंत भिजू नको, सर्दी होती. 18 वर्ष. आणि 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला विचारत पण नाही. तुम्ही आता अजून पावसाला नीट सुरुवात झाली नाहीये, अजून एक 15-20 दिवसांनी पाऊस नीट पडायला लागला की सगळ्या सह्याद्रीतले जे धबधबे आहेत, नद्या आहेत, ते वाहायला लागतात. तिथं कोण असतं हो शनिवार रविवारी? 18 ते 35. 18 ते 35 ते सगळे. आणि सगळ्यात गंभीर काय माहितीये का? पाण्याचा अनुभवच नाही आहे पिढीला. आणि मग आता काल परवा बातमी वाचली, 4 पोरं गेली. पाणी काय माहितीच नाही.
पाणी दिसते खोल आहे, किती खोल आहे आपल्याला पोहता येत नाही. पाय टाकताना शेवाळ म्हणजे काय अनुभवच नाही ना. दगडावरनं पाय घसरतो म्हणजे काय माहितीच नाही. आणि मग ही मुलं पाण्याचा अनुभव नसताना जेव्हा पाण्याकडे जातात तेव्हा बघा तुम्ही आता त्याच्या बातम्या किती म्हणजे आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली ना तेव्हापासून बातम्या सुरू झाल्या. सुट्टीला गावाकडे गेले होते आणि मग तलावात गेले आणि बुडून मेले. गडबड कुठे आहे बघा. आपण पंचमहाभूतांच्या आधाराने पंच ज्ञानेंद्रिय कर्मे मंत्रे म्हणतो तेव्हा तरणताल ही एक व्यवस्था आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षी पाण्याचा अनुभव मुलांना मिळाला पाहिजे. बघा एकाही मुलाने बुडबुडे काढताना किंवा फेस काढताना ग्लासाच्या बाहेर ग्लासाच्या आत ठेवलं का काही? प्रत्येकाने पाणी सांडलं होतं. कोणी म्हटलं का नको माझ्या ग्लासात बाहेर पाणी येता कामा नाही, असं कोणी कृती केली का? कोणी नाही. मी पण नाही केली. त्याचं कारण काय? अरे पाणी आपल्या जीवनाचा इतका अभिन्न अंग आहे. 70% पाणी शहरात आहे. तुम्ही शाळा सुटल्यानंतर रस्त्याने जाताना बघा पोरं कशी जातात ते. रस्त्यावर जे पाणी पडलेलं असतं ना त्या खड्ड्यामध्ये एक खड्डा सुद्धा चुकवत नाही. पाणी पाय टाकतातच टाकतात. तर हे जे आहे परवा नागपूरच्या वर्गात पाऊस पडत होता आणि 3 मुली होत्या तिथे आलेल्या. सुरुवातीला त्यांनी शोधून काढली. त्यांच्याकडे 2 रॅकेट होत्या. चेंडू नव्हता किंवा ते फुल नव्हतं. मग ते काय केलं त्यांनी 2 दिवस काय करत होत्या तो चेंडू उडवायचा. रुमाल एक मिळाला होता तो त्या रॅकेटवर ठेवायचा आणि उडवायचा. म्हणजे रॅकेटने असं उडवायचं किंवा अशा उडवायचं. एकदा काय झालं तो उडवताना तो रुमाल पाऊस पडला होता पाणी साचलं होतं. तो रुमाल त्या पाण्यात पडला. आता तो जड झाला पाण्यात पडल्यामुळे आणि मग त्या जड रुमालामध्ये पुन्हा खेळायला लागला. पाण्याने भरलेला तो भिजलेला रुमाल तो खेळायला लागला. माझ्या लक्षात आलं की ते गडबड आहे. मग तिकडे पाणी पडलेलं. मी त्या तिघींना तिथे नेलं आणि फक्त दाखवलं असं पाय मारून दाखवलं. नंतर ते तिथलं पाणी संपेपर्यंत ते 3 जणी तिथे खेळत होते. मुलीच्या अंगावर पाणी ओढवलं. इतकं सहज आणि स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांना लोक ओरडतात याचा अनुभव जास्त आहे. लोक म्हणजे घरातली काय किंवा बाहेरची काय आपल्याला जे करायला हवंय ते करण्याचं स्वातंत्र्य देता हा अनुभव कमी आहे. तो अनुभव आपल्याला इथे द्यायचा या 12व्या वर्षात. ठीक आहे. म्हणजे मग आता तो नाव विसरतो कुंकर मारणार मध्ये मी त्याच्या तोंडाची हालचाल बघितली. तुम्ही पण बघितली असेल. कुंकर मारणं म्हणजे काय त्याला माहितीच नाही. तो आवाज काढतो. तर ही जी शारीरिक अवस्था आहे मुलांना ह्याचे अनुभव मिळतील कुठे? घरात नाहीच. आता ह्यांचं काय व्हायचं? अशा मुलांचं काय होणार? आपल्या लक्षात आलं आजच्या घडीला त्याची ही अवस्था आहे. पण त्याने एकूण वेळामध्ये स्वतःमध्ये प्रगती केली की नाही? म्हणजे गप किमान कागद तो पुढे नेऊ शकला नाही पण तो किमान पुढे नेला आणि शेवटच्या प्रयत्न काय होईना उगा भोगवला. ही जी निरीक्षण आहे आपल्याला विकास कशाचा करायचा आहे. मोदीतला पुढे न्यायचं असेल तर त्याला मदत कोण करणार? कारण त्या आपलं निरीक्षण आहे आपल्याला शैक्षणिक दृष्टिकोन आहे. ठीक आहे ना. तो दृष्टिकोन त्या 2 बजा घ्यायच्या आईला नाही. कदाचित ती विरोध करेल. हे काय सांगितले शाळा असं करेल म्हणून तिलाच पहिला आणायचं आहे. आता हे समजा पालक असते तर त्यांनी बघितलं असतं की आपल्या मुलामध्ये बघितलं ना किती जणांचे 2-3च होते. आता कधीतरी उद्या जेव्हा येते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला कोणीतरी की तुम्ही काय बघितलं आम्ही काय शिकलो असं जरा गप्पा मारत. म्हणजे मग 3.5 तास इथं आणि 21.5 तास कुठं ते त्यांना कळलं पाहिजे. बघा मुलांना इथं जे करायला आनंद येतो तेच त्यांना घरी करायचं असतं. पण घरी करू देतात का? नाही करू देत. ज्याचा आनंद त्यांना इथे मिळतो ते सगळं त्यांना घरी करायचं असतं. ते समजा करण्यासाठी घरी काय स्वातंत्र्य तरी मिळालं. मदत राहू दे बाजूला स्वातंत्र्य तरी द्या. म्हणून
आता हे आपण जे करतोय ना, सामान्यतः पहिल्या सत्रात एकदा आणि दुसऱ्या सत्रात एकदा या सगळ्या आई बाबांचं प्रशिक्षण आणि प्रबोधन. प्रशिक्षण कसलं? हे चला तुम्ही चला विजयवर का, तुम्ही चला वेडवाकडं, बघा काय होतं ते, तुम्ही मारा फुंकर. 50% सांगतो आयाला सांगतो की त्या नाही फुंकर मारू शकणार नाही. त्यांचाच प्राण. त्याची काय स्थिती आहे? जी आई घरी चूल फुंकेल, बघा आपल्या घरामध्ये किती सगळं पडलेलं आहे. 0 ते 6 90% बुद्धीचा विकास आपला का झाला, आणि मुलं ही शाळेत येऊन त्यांचं काय झालं. लक्षात ना, स्वातंत्र्य मोकळीत मदत म्हणजे काय हे लक्षात. आपलं स्वयंपाकघर काय, आपलं घर काय, परिसर काय, किती आपल्याला घडवत असतं. जर ते स्वातंत्र्य दिले, ते मिळालं तर या दृष्टीने, या दृष्टिकोनातून आपण त्या सगळ्याचा विचार करूया. थांबायचं, काय विचारायचं, शंका आहे, सांगायचं असेल तुमचं वेगळं आणखी काही निरीक्षण सांगायला 5 मिनिटं आपण देऊ द्या. मगाशी मी चर्चा करताना भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी तर आपण किती चर्चा करली तरी काही गोष्टी आपल्या हातात नाही. त्याबद्दल मी अभिजीतच्या वतीने सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज छोले किती नाही म्हटलं नाही खायचं तरी ते काय आता आपल्या हातात नाही. खूप उद्यापासून काय प्रयत्न करता आला ते. धन्यवाद. थांबूया.